पुण्यातील बाजीराव रस्त्यावरील बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये 111 वर्ष जुनी सोन्याच्या दत्ताची मूर्ती पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली। 111 वर्षांपूर्वी कोलकात्यावरून आलेल्या एका भक्ताने श्री समर्थ सद्गुरू नारायण महाराजांना ही 3.5 किलो सोन्याची दत्ताची मूर्ती भेट दिली होती। त्यानंतर ही मूर्ती गेल्या 60 वर्षांपासून बँकेच्या लॉकरमध्ये ठेवण्यात येते। शनिवारी दत्त जयंती आहे, त्यामुळे ही मूर्ती आता बाहेर काढण्यात आली आणि दत्ताच्या मूर्तीचं दर्शन घेण्याकरता आता भाविकांनी गर्दी केली। लोक बँकेत गर्दी करतात त्यांच्या व्यवहारासाठी, मात्र पुण्यातील बाजीराव रस्त्यावर असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आज लोकांची गर्दी आहे, ती म्हणजे या ठिकाणी असलेल्या दत्त महाराजाच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी। या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण सोन्याची ही मूर्ती आहे, जवळपास 3.5 किलोची ही मूर्ती आहे। एवढंच काय तर 111 वर्ष ही जुनी मूर्ती आहे। या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे एका भक्ताने श्री सद्गुरू नारायण महाराजांना 111 वर्षापूर्वी जो कोलकात्याचा होता त्यांनी भेट दिलेली होती। खरं तर एका ट्रस्टकडे सध्या ही मूर्ती आहे, मात्र बाहेर कुठल्याही मंदिरामध्ये ठेवलं तर त्या ठिकाणी भीती असते, ही तेवढी सुरक्षित नाही। त्यामुळं या ठिकाणी सुरक्षेच्या कारणाने या बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये ही मूर्ती जवळपास गेले 70 वर्ष या ठिकाणी आहे आणि आज अर्थात दत्त जयंतीच्या आदल्या गुरुवारी दरवर्षी ही मूर्ती या ठिकाणी भाविकांच्या दर्शनासाठी खुली केली जाते। खासियत अशी आहे की ही शिवमुखी समोरचं जे मुख आहे समोरचं हे शिवमुखी आहे ही मूर्ती आणि मुख्य मंदिरातली देखील आमच्या देवस्थानमधली मूर्ती आहे ती देखील शिवमुखी आहे। तर एकमेव असं दत्त महाराजांची मूर्ती आहे आपल्या इकडे की जी शिवप्रधान अशी मुखाची ती दत्त मूर्ती आहे। तर ही मूर्ती बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी ठेवण्यात आली आहे आणि हे सगळ्या भाविकांनी आज या ठिकाणी व्यवहार नव्हे तर देवाच्या दर्शनासाठी या ठिकाणी गर्दी केली आहे। कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।